Now the next article under this chapter is photosynthetic pigments. So आपण अगोदरच पाहिलं की स्ट्रक्चर ऑफ टिपिकल क्लोरोप्लास्ट विच ॲक्ट ॲज ॲक्च्युअल साइट फॉर फोटोसिंथेसिस, ज्यामधल्या ग्रॅनाच्या थॅलॅकॉइडच्या क्वांटासोममध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. मग फोटोसिंथेटिक पिगमेंट्स किती प्रकारची असतात, what are their roles in process of photosynthesis, particularly light reaction. जी पहिली फेज आहे लाइट इंडिपेंडंट और डिपेंडंट, द लाइट डिपेंडंट फेज. सो लेट्स स्टार्ट द photosynthetic pigment and their role. What are photosynthetic pigment? Before going to start the actual photosynthetic pigment, we should know what are pigments. Pigments म्हणजे काय, ज्याला आपण रंगीत द्रव्य असं म्हणू शकतो मराठीमध्ये. व्हॉट आर पिगमेंट, जे तो कलर्ड पार्टिकल्स आहे ना. पण लक्षात घ्या, पिगमेंट इन जनरल आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट एव्हर द पिगमेंट वी हॅव मेलानिन इन अवर स्किन. कुठलाही रंग, कुठलाही पिगमेंट त्यांना एखादा रंग निर्मित करत असतो. म्हणून व्हॉट आर पिगमेंट, दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. असे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे स्पेसिफिक वेव्हलेंथ ऑफ लाइट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात, मात्र दे रिफ्लेक्ट डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाइट. आय एम रिपीटिंग अगेन. What are pigment? Pigments are organic compounds. They are organic compounds. All the pigments are organic compound. What they do? The organic, these are specialized organic compound which absorb. What they absorb? Specific wavelength of light energy. Specific wavelength of light energy and emit, reflect. What they reflect? They reflect other wavelength of light energy. म्हणजे ठराविक स्पेसिफिक वेव्हलेंथची लाइट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात and they reflect the other wavelength of light are known as pigment. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, द कलर ऑफ पिगमेंट, कुठल्याही पिगमेंटचा रंग म्हणजे काय असेल, कुठली वेव्हलेंथ असेल, वेदर इट इज ॲब्सॉर्ब लाइट, नो. Whether it is a transmitted light, no, it is a reflected wavelength of light. So समजा आपण ग्रीन कलर म्हणतोय. ग्रीन कलर काय आहे, हा पिगमेंट क्लोरोफिलने ॲब्सॉर्ब केलेली लाईट आहे, पण ती रिफ्लेक्टेड आहे की ॲब्सॉर्ब आहे, इट इज अ रिफ्लेक्टेड वेव्हलेंथ ऑफ लाईट. सो पिगमेंट ऑलवेज ॲब्सॉर्ब स्पेसिफिक वेव्हलेंथ ऑफ लाईट अँड दे रिफ्लेक्ट अदर वेव्हलेंथ ऑफ लाईट. म्हणून कुठल्याही पिगमेंटचा रंग काय दर्शवतो, द कलर ऑफ पिगमेंट इंडिकेट रिफ्लेक्टेड वेव्हलेंथ ऑफ लाईट. म्हणून आजपर्यंत आपल्याला प्रश्न नेहमी विचारलं, वाय ल्यूज आर ग्रीन इन कलर, आपण सहज बोलून जातो ना, त्यामध्ये ग्रीन कलर्ड पिगमेंट क्लोरोफिल आहे. पण त्याचं मेन रिझन आज म्हणू शकतो, लीव्ज आर ग्रीन इन कलर बिकॉज ऑफ रिफ्लेक्टेड वेव्हलेंथ ऑफ लाईट इज ग्रीन. ती परावर्तित लाईट ही ग्रीन आहे. मग आपलं मेन टायटल आहे, व्हॉट इज अवर मेन टायटल? द मेन टायटल इज अ फोटोसिंथेटिक पिगमेंट. सो डिफाइन देम. The colored particle, all these are colored particles. The pigment that take part in photosynthesis, that's all. जी पिगमेंट फोटोसिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्वड आहेत त्यांना फोटोसिंथेटिक पिगमेंट असं म्हटलं जातं. द पिगमेंट दॅट आर इन्व्हॉल्व इन फोटोसिंथेसिस आर नोन ॲज फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. And all the photosynthetic pigment, you know very well, they are involving in a process of photosynthesis. That's why they are called photosynthetic pigments. Generally we have idea the photosynthesis is a light mediated process. It is a photochemical process. आणि याला लाईटची आवश्यकता आहे. इन दिस प्रोसेस लाईट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय पिगमेंट्स. The light energy is absorbed by the different pigment. So different wavelength of light energy absorbed by different types of pigment during photosynthesis. आणि म्हणून all the photosynthetic pigment, mostly chloroplast pigment, all the chloroplast pigments are fat soluble. They are soluble in fat but insoluble in water. Which pigment? All the photosynthetic pigments are fat soluble but insoluble in water. They are soluble in organic solvent. ते वेगवेगळ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह होतात.
which chloroplast pigments are fat soluble, and these pigments are found in, you know very well, all photosynthetic pigments are found in quantasomes of thylakoids of grana of chloroplast. They are present in a quantasomes of thylakoid, which are photosynthetic units. म्हणून typical point, they are lipid soluble, insoluble in water, organic solvent मध्ये ते dissolve होऊ शकतात and they are found in quantasomes of water. The quantasomes of thylakoid यांच्यामध्ये ते commonly पाहायला मिळतात. म्हणून यानंतर पुढे पहा, या pigments आहेत, all the pigments are broadly classified into what? All the pigments are broadly classified here into three types and बोर्डावर नावं लिहिलेली आहेत. All the pigments are broadly classified into three groups, namely chlorophylls, carotenoids and phycobilins. What are the three groups of photosynthetic pigment? One, chlorophylls, second, carotenoids, and third one, phycobilins. So let's start one by one. The chlorophylls are the most important and abundant pigments. हे जे chlorophylls आहेत, these are the most important pigments. Why? They are very important for light reaction. The chlorophylls are the important one and most abundant and active pigments. All the chlorophylls are, once again, these are green colored pigment. नावाप्रमाणे all of them are green colored. Chlorophylls are green colored pigment. They are found in all photoautotrophs except, generally ते photoautotrophs मध्ये सर्वांना पाहायला मिळतात. photosynthetic autotrophs आहेत, ग्रीन कलरचे पिगमेंट आहेत आणि हे कुठली लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. जनरली दे ॲब्सॉर्ब एंड्स ऑफ विजिबल स्पेक्ट्रम. दे युजली ॲब्सॉर्ब व्हायलेट, ब्ल्यू अँड रेड कलर्ड लाईट. हे ॲब्सॉर्ब करतात ब्ल्यू, रेड अँड व्हायलेट, पण रिफ्लेक्ट मात्र ग्रीन कलरची लाईट करत असतात. They are insoluble, as like already I mentioned. These are insoluble in water but soluble in fat. म्हणून हे फॅट सोल्युबल आहेत. क्लोरोप्लास्ट मधले क्लोरोफिल हे मेन आहेत. And all the chlorophyll pigment, they are green colored and these pigments are broadly classified into 7 types. याचे पुन्हा 7 प्रकार आहेत. There are 7 different types of chlorophyll, you remember, and they are namely chlorophyll A. This is a CLA for chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E, then bacteriochlorophyll, and bacterioviridin. So these are the different types of what? 7 different types of pigment. यामधले या दोघांना मी थोडंसं बाजूला ठेवतोय का? They are the most common type of chlorophylls, chlorophyll A and chlorophyll B. त्यांना थोडंसं बाजूला ठेवूयात. What about chlorophyll C? The chlorophyll C आठवत असेल तर पहा, किंगडम प्लांटी मध्ये algae. The chlorophyll C are commonly found in brown algae. They are commonly found in brown algae, diatoms and dinoflagellates. So they are brown. What? Chlorophyll C. Chlorophyll A तर हा युनिव्हर्सल आहे, सर्वांमध्ये पाहायला मिळतो, शिवाय बॅक्टेरिया and what? Except photosynthetic bacteria, chlorophyll is found in all photoautotrophs, photosynthetic autotroph. हा जो chlorophyll C आहे कोणामध्ये पाहायला मिळाला? It is most commonly found in brown algae, diatoms and dinoflagellate. You know very well, biological classification मध्ये क्राइस्कोफाइट येतात, ते डायटम आहेत आणि हे dinoflagellates. What about chlorophyll D? The chlorophyll D is only found in a red algae along with phycoerythrin. रोडोफायसी मेंबर मध्ये, रेड अल्गी मध्ये, ज्यांना समुद्री वीड म्हणतो आपण, ब्राउन अल्गी and रेड अल्गी. The chlorophyll D along with A found in what? Red algae. What about chlorophyll A? It is found in yellow green algae.
आणि बाकीचे दोन तर हे नावं दिसत आहेत ना, दे आर फाउंड इन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, बॅक्टेरियो क्लोरोफिल अँड बॅक्टेरियो विरिडिन. दीज आर कॉमनली फाउंड इन विच बॅक्टेरिया? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. सो मी दोघांना ठेवलं बाजूला, बाकीचे पाहिले आपण. Chlorophyll A and chlorophyll B are very special pigment and they are most abundant as compared to remaining all. म्हणून त्या ठिकाणी पाहूया. Now the next, what about chlorophyll A and chlorophyll B? Both are very important pigments among chlorophylls. मग या क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी ची तुलना करूया. वी हॅव टू कम्पेअर द क्लोरोफिल ए ॲज वेल ॲज बी. Before going to start that, we must know on the basis of active or inactive role whether they directly take part in light reaction or whether they do not take part directly in light reaction. जे पिगमेंट डायरेक्टली इन्व्हॉल्व होतात, जसं आपण फ्लावरमध्ये इसेन्शियल व्हरलं आणि नॉन इसेन्शियल म्हणजेच ॲक्सेसरी म्हणतोय, तसं इथं देखील आहे. On the basis of role, pigments may be SPP or pigments may be what? PPP. The primary photosynthetic pigment and secondary photosynthetic pigment. Primary, the pigment that take part directly in light reaction. जो pigment हा directly light reaction मध्ये भाग घेतो, म्हणजेच photochemical reaction. The pigment that take part directly in a light reaction. The pigment that take part directly in a light reaction or light phase, such pigment is known as PPP. What is triple P? Primary photosynthetic pigment. And you should remember very one name. याला पकडा, सोडू नका. क्लोरोफिल ए इज द ओनली प्रायमरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. हा एकमेव प्रायमरी फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. So chlorophyll A is a primary photosynthetic pigment. Why? As it directly take part, it has the ability to convert light energy into chemical energy. म्हणून हा मेन आहे प्राइमरी. बाकी सब ऑल सभी के सभी कौन से होंगे? सेकेंडरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. फरक काय? नो डायरेक्टली इन्वॉल्व. दैट्स ऑल. The photosynthetic pigment that do not directly take part in a photochemical reaction or light reaction are called secondary photosynthetic pigment, and they are also known as additional आहेत ना, accessory pigments. helping hand आहेत, याला मदत करणारी आहेत. क्लोरोफिल हा मास्टर आहे, तो मेन आहे आणि त्याला मदतनीस हे आहेत. सो एक्सेप्ट क्लोरोफिल ए ऑल अदर पिगमेंट्स आर व्हॉट हिअर? दे आर सेकंडरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. सगळेच आले याच्यामध्ये. क्लोरोफिल बी आला, सी आला, डी आला, कॅरोटिनॉइड्स आले किंवा फायकोबिलिन्स आले, सर्वच ॲक्सेसरी पिगमेंटमध्ये येतात. यानंतर पुढे जाऊयात. मग हे डिपेंडिंग अपॉन द रोल प्रायमरी फोटोसिंथेटिक पिगमेंट अँड सेकंडरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. नाउ द मेन फोकस हिअर क्लोरोफिल ए वर्सेस क्लोरोफिल बी, कारण ते दोन मेन इम्पॉर्टंट पिगमेंट आहेत. सो व्हॉट अबाउट हिअर? क्लोरोफिल ए मॉलिक्यूल. आणि या क्लोरोफिल ए मॉलिक्यूलमध्ये काय आहे पहा. दिस इज अ क्लोरोफिल ए अँड हिअर इज अ क्लोरोफिल बी. द क्लोरोफिल ए आणि हा क्लोरोफिल बी, पहिलंच वाक्य, इट इज अ युनिव्हर्सल पिगमेंट. वाय? इट इज फाउंड इन ऑल photoautotrophs except bacteria. It is found in where? It is found in all photoautotrophs. सगळेच photoautotrophs असतील यांच्यामध्ये हा पाहायला मिळतो. As it is found in all photoautotrophs, I am reminding you, except bacteria, photosynthetic bacteria, परंतु ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि ग्रीन प्लांट याचा अर्थ त्यामध्ये क्लोरोफिल ए असेल. सो दॅट्स वाय इट इज अ पॉप्युलरली नोन ॲज अ युनिव्हर्सल पिगमेंट. म्हणून याला आपण युनिव्हर्सल पिगमेंट असं म्हणतोय. इट इज अ प्रायमरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. आत्ताच पाहिलं आपण.
Why? It has the ability, it is the only pigment that convert light energy into chemical energy. It converts the light energy into chemical energy. It take part directly into photosynthetic reaction, especially light reaction. That's why it is also known as essential pigment, primary photosynthetic pigment. Ha universal झाला. What about the color? The chlorophyll A is a grass green or blue green in color. The chlorophyll A molecule is a grass green or blue green in color. Regarding the color, हा हरित नील हरित रंगाचा दिसतो किंवा डार्क ग्रास ग्रीन कलर्ड आहे. At the same time, it is a soluble in what? It is insoluble in water but soluble in petroleum ether, organic solvent, soluble in a petroleum ether. And what is the empirical formula of chlorophyll A? The empirical, you know very well, minimum ratio असतो molecule त्यामधल्या atoms. The empirical formula of chlorophyll A molecule, it's what? C55 H72 O5 N4 Mg. तर या ठिकाणी the C55 H72 what O5 N4 Mg याला लक्षात ठेवायला मी तर सरळ म्हणतो 55 72 541 आणि 55 70 641 70 फॉर क्लोरोफिल B. So this is a empirical formula with a molecular weight. The molecular weight is 893. So the molecular weight you can calculate chemistry च्या नियमाप्रमाणे the molecular weight of chlorophyll A is 893 and what is important here, it acts as a reaction center. The chlorophyll A acts as a reaction center. Why? As it convert the light energy into chemical energy, that's why it acts as a reaction center. It is also called trap center. It is also known as photo center. याला फोटो सेंटर म्हणतात, ट्रॅप सेंटर म्हणतात, रिएक्शन सेंटर. का? As it convert the light energy into chemical energy, that's why it is known as a trap center, reaction center or masterpiece, master molecule सुद्धा म्हणतात. In contrast to that, no doubt it is a universal pigment and next to the chlorophyll A, the most abundant chlorophyll is chlorophyll B. यानंतर हा सगळ्यात जास्त आहे. हायर प्लांट्स मध्ये नियर अबाउट 25% ऑफ क्लोरोफिल इज क्लोरोफिल बी. मग कुणामध्ये पाहायला मिळतो? द क्लोरोफिल इज बी इज ऑल्सो फाउंड इन ऑल द ऑर्गॅनिझम एक्सेप्ट काही अपवाद आहेत. जसं की तिथं फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया होत्या, त्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया सोबत it is absent in cyanobacteria. Cyanobacteria मध्ये नसतो, तिथं असतो हा क्लोरोफिल ए. सो क्लोरोफिल बी इज फाउंड इन अल्गी मध्ये अपवाद आहे. ब्राउन अल्गी नाही आहे, रेड अल्गी नाही आहे. का? त्या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे. सो इन केस ऑफ क्लोरोफिल बी इट इज absent इन व्हॉट? इट इज अ प्रेझेंट म्हणलं तर इट इज अ प्रेझेंट इन ग्रीन अल्गी. अलॉंग विथ क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी इज अ प्रेझेंट इन ग्रीन अल्गी. At the same time, it is found in what? Bryophyte, Pteridophyte, Gymnosperm and all flowering plants सगळ्यांमध्येच हे पाहायला मिळतो. म्हणजे इथून तिथून आहे, फक्त अल्गीमध्ये एक्सेप्ट ग्रीन अल्गी, फक्त ग्रीन अल्गीमध्ये. द ग्रीन अल्गी हॅज क्लोरोफिल बी. Along with green algae, bryophyte, pteridophyte and seed plant म्हणजे gymnosperm and angiosperm, they are characterized by chlorophyll B. It is absent, म्हणून absent कुणामध्ये आहे? It is absent in cyanobacteria, photosynthetic bacteria. So the most abundant second chlorophyll molecule म्हणलं की chlorophyll B म्हणा. What about? It is a SPP. What is SPP?
It is a secondary photosynthetic pigment or accessory ka, as it does not involve directly in photochemical reaction. It absorbs light energy and funneled to transfer to the reaction center chlorophyll A molecule. Next one, what about color? It is olive green in color. The chlorophyll B is olive green or yellow green in color. हा ऑलिव्ह ग्रीन किंवा येलो ग्रीन कलरचा असतो. व्हॉट अबाउट सोल्युबिलिटी? इट इज सोल्युबल इन 92% ऑफ मिथेनॉल, मिथिल अल्कोहॉल और मिथेनॉल मध्ये. इथं हा पेट्रोलियम इथर मध्ये सोल्युबल आहे. वाइल क्लोरोफिल बी इज सोल्युबल इन हॉट मिथेनॉल. 92% म्हणजे कळतं केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ 100 ml 92 ml हे मिथिल अल्कोहोल आणि 8 ml डिस्टिल वॉटर असेल. दॅट इज 92% ऑफ मिथेनॉल. यामध्ये हा सोल्युबल आहे. नेक्स्ट टू दॅट, व्हॉट अबाउट एम्पिरिकल फॉर्म्युला? मी म्हणालो या दोघांमध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला C55 आहे, H इथं 70 आहे, O 6N4Mg. 55 72 541, 55 70 641. का? कारण याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे इथं मिथिल CH3 ग्रुप असतो आणि या ठिकाणी CHO ग्रुप आहे. त्या ठिकाणी लिहिलंय बघा त्या फिगरमध्ये. हा एवढाच डिफरन्स आहे. आणि याचा वॉट द टोटल मॉलिक्युलर वेट इज 893. व्हॉट अबाउट द मॉलिक्युलर वेट? 807 आहे. So this is about the comparison of both chlorophyll A molecule as well as chlorophyll B molecule आणि यांच्यामधले हे डिफरन्सेस आहेत. नाउ द नेक्स्ट वन, द chlorophyll A and B यांच्यामधले हे कंपॅरेटिव्ह ऑर्डर. नाउ सी दिस डायग्राम आय हॅव ड्रॉन फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. याचा उद्देश आहे की तुम्हाला एक्झॅक्टली क्लोरोफिल मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं असतं हे पाहायला मिळावं. The entire chlorophyll A molecule, the structure of typical chlorophyll, whether it is a chlorophyll A or chlorophyll B, दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे. Structurally, chlorophyll A as well as B are exactly similar. त्यांचे स्ट्रक्चर हे अतिशय सारखेच आहेत, फक्त मायनर डिफरन्स आहे ते पाहूयात. Look at the diagram. This is a structure of typical chlorophyll A molecule or chlorophyll B. Chlorophyll mana generally a chlorophyll molecule appears like, look at this diagram, it is a what? It's a appearance कसं दिसतो? It appears like a tadpole or kite. पतंगा प्रमाणे दिसतंय. The structure of chlorophyll A molecule appear like a kite or a tadpole. Tadpole लार्वा असतो ना, डिंभक म्हणतो आपण. It is made up of two part. Actually हे दोन भागामध्ये बनलेलं आहे. It is made up of two part. One part is called head region and another part is called tail region. There is a porphyrin head and phytol tail. हे दोन भागामध्ये बनलेलं आहे. मग हा जो हेड रिजन आहे हा कसा दिसतोय? The head region is somewhat squarish in shape or rhomboid. स्क्वेरिश कळतं चौरसाप्रमाणे. रोम्बॉइड म्हणजे काय हो? रोम्बॉइड स्टँड्स फॉर समभुज चौकोन. सो इट इज अ समवॉट स्क्वेरिश और रोम्बॉइड इन नेचर. विच पोर्शन? हेड रिजन. अँड दिस हेड इज मेड अप ऑफ, कशाने बनलेलं आहे? लुक ॲट द डायग्राम. इट इज मेड अप ऑफ 1 2 3 4 पायरॉल रिंग स्ट्रक्चर. यामध्ये 4 पायरॉल रिंग आहेत, म्हणून याला मी टेट्रा पायरॉल रिंग स्ट्रक्चर असं म्हणू शकतो. व्हॉट? द हेड रिजन इज मेड अप ऑफ 4 पायरॉल रिंग. लुक ॲट हियर आय हॅव नंबर. दिस इज द फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड अँड फोर्थ. हेन्स हेड इज अ टेट्रा पायरॉल रिंग स्ट्रक्चरनी बनलेलं आहे. और इट इज ऑल्सो कॉल्ड porphyrin head region with non-ionic magnesium atom in the center. Center मध्ये काय हेडच्या? Non-ionic magnesium atom is present and this non-ionic magnesium is connected to the nitrogen of each pyrrole ring. प्रत्येक pyrrole ringच्या नायट्रोजनला हा नायट्रोजन what? Magnesium connected आहे. Actually look at the each pyrrole ring. This is one pyrrole ring.
प्रत्येक पायरॉल रिंग मध्ये काय आहे, ईच पायरॉल रिंग हॅज 4 कार्बन अँड 1 नायट्रोजन. प्रत्येकामध्ये 4 कार्बन आणि 1 नायट्रोजन बनलेलं आहे. ईच पायरॉल रिंग 4 कार्बन अँड 1 नायट्रोजन. The nitrogen of each pyrrole ring is linked to centrally located magnesium. प्रत्येक पायरॉल रिंगचा नायट्रोजन हा मध्यभागी असलेल्या नॉन आयोनिक मॅग्नेशियमशी जोडलेला आहे. परंतु फर्स्ट सेकंड थर्ड टू द फोर्थ अँड फोर्थ टू द फर्स्ट, all the pyrrole rings are connected with each other by a special bond known as. ह्या ठिकाणी कुठला बॉन्ड आहे, CH बॉन्ड द्वारे ते जोडलेले आहेत, मिथाइन ग्रुप द्वारे. द पायरॉल रिंग्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय मिथाइन ग्रुप. दॅट्स वाय इट इज अ कंप्लीट रिंग स्ट्रक्चर. इज इट ओपन और क्लोज्ड? इट इज अ क्लोज्ड, असिमेट्रिकल, पूर्णपणे हे असिमेट्रिकल क्लोज्ड रिंग स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. दिस इज अबाउट. अँड व्हॉट इज इम्पॉर्टंट नाव, दिस हेड रिजन हा जो आहे इट इज अराउंड वॉट 15 into 15 एंगस्ट्रॉन. कारण लंबाई चौड़ाई उतनी है म्हणून तर तो स्क्वेरिश म्हणालो ना, रोम्बॉइड म्हणालो. 15 into 15 याची मेजरमेंट्स आहे. व्हॉट अबाउट हेड रिजन? हेड इज अ पोलार. पोलार म्हणजे यू नो व्हेरी वेल सोल्युबल इन वॉटर. अँड पोलॅरिटी दाखवतो तर इट इज अ पोलार अँड हायड्रोफिलिक हॅव्हिंग अफिनिटी टुवर्ड वॉटर. म्हणून हे कुठल्या भागामध्ये लक्षात घ्या, the head region of chlorophyll molecule embedded or present in protein part of thylakoid membrane. thylakoid membrane चा प्रोटीन भाग ज्या ठिकाणी आहे, it lies in or embedded in proteinaceous part of thylakoid membrane. This is about head region. What about tail? The another part is the phytol tail. ऑल आलं की केमिस्ट्रीमध्ये अल्कोहोल असं म्हणतात आणि याच्यामध्ये OH ग्रुप आहे. द फायटॉल टेल इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन. ही हायड्रोकार्बननी बनलेली चेन आहे. इट इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन हॅव्हिंग 20 कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहेत? 20 कार्बन ॲटम्सनी बनलेली आहे. C20H39 एवढ्या हा पॉली लांब असलेली शिफ्टीप्रमाणे. द फायटॉल टेल म्हणून म्हणू शकतो इट इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन विथ अ मॉलिक्युलर फॉर्म्युला C20H39. आणि हा फायटॉल टेल कुणाला लिंक्ड आहे बघा. इट इज अ लिंक्ड टू विच पायरॉल रिंग? इट इज अ लिंक्ड टू द 4th पायरॉल रिंग स्ट्रक्चर. त्यामधल्या 7th कार्बनला थ्रू प्रोपियोनिक रेसिड्यू, या ठिकाणी प्रोपियोनिक रेसिड्यू आहे 3 कार्बन असलेला. So it is a linked. You should remember phytol tail कुणाला जोडलेली आहे? The phytol tail is linked to the 4th pyrrole ring. And this phytol tail, it is a non-polar in nature. ती head region polar आहे, हे non-polar आहे. ते हायड्रोफिलिक आहे, हे हायड्रोफोबिक आहे. ते लिपोफोबिक आहे, हे लिपोफिलिक आहे. इट हॅज अफिनिटी टुवर्ड्स लिपिड. सो इट इज एम्बेडेड इन विच पार्ट ऑफ थॅलाकॉइड मेम्ब्रेन? कुठल्या भागामध्ये? ते प्रोटीन भागामध्ये. हे लिपिड पार्ट ऑफ थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये असतं. अँड या दोघांना मिळून व्हॉट अबाउट द टोटल लेंथ 20 एंगस्ट्रॉन आहे. अँड दिस इज अ टिपिकल स्ट्रक्चर. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, all the chlorophyll having same structure. chlorophyll A आणि B मध्ये काय मेजर फरक आहे लक्षात घ्या. द chlorophyll A and B इथं फरक आहे. दिसला? सेकंड पायरॉल रिंगला, तिसऱ्या कार्बनला in a second pyrrole ring, 3rd carbon atom of second pyrrole ring. What is here? जर chlorophyll A molecule असेल तर काय असतं? CH3 मिथिल ग्रुप असतो, मिथाइल ग्रुप असतो. in a contrast to that chlorophyll B मध्ये काय आहे? CHO आहे. असे what? It is aldehyde group. सो अल्डेहाइड ग्रुप म्हणलं की क्लोरोफिल बी आणि CH3 ग्रुप म्हणलं की क्लोरोफिल ए. बाकी स्ट्रक्चरली दोघंही एक्झॅक्टली सेम आहे. कुठे आहेत ते? क्लोरोफिल ए साठी 3rd कार्बन ॲटम ऑफ सेकंड पायरॉल रिंग, where either CH3 for chlorophyll A or CHO for chlorophyll B. This is a typical structure of chlorophyll A as well as B. Now the next one.
We have seen in detail all the chlorophylls, chlorophyll A, B, C, D, E, even bacteriochlorophyll and bacterioviridin. Few lines about the bacteriochlorophyll and bacterioviridin. Both are, नावामध्ये उत्तर आहे, prefix bacterio आहे, म्हणून they are a photosynthetic pigment found in bacteria, especially photosynthetic bacteria. Chlorobium, chromatium, आणि यामध्ये ते आलं होतं ना बॅक्टेरियोक्लोरोफिल आणि दुसरं नाव होतं बॅक्टेरियोव्हिरिडिन. फॉर युअर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, द बॅक्टेरियोव्हिरिडिन इज ऑल्सो नोन ॲज क्लोरोबियम क्लोरोफिल. वाय? ॲज इट इज रिपोर्टेड फ्रॉम क्लोरोबियम. कुणाला म्हणालोय? बॅक्टेरियोव्हिरिडिन इज ऑल्सो नोन ॲज Chlorobium chlorophyll. This is about all chlorophyll and these are the main photosynthetic pigment for the process. Now the next one, carotenoids. The carotenoids is another group of photosynthetic pigment. And all these are lipid compounds. Actually हे fats आहेत. So carotenoids are lipid compound. They are soluble in fat, no doubt. They are insoluble in water. And these carotenoids are soluble in different types of organic solvents. जे वेगवेगळे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत त्यांच्यामध्ये हे सोल्युबल आहे. फॉर एक्झाम्पल बेन्झिन आहे, क्लोरोफॉर्म आहे, त्यासोबत डायथिल इथर असेल, इथेनॉल आहे. हे जे वेगवेगळे आहेत काय वेगवेगळे ॲसिटोन आहे, ऑल दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट. यांच्यामध्ये कॅरोटिनॉइड्स आर सोल्युबल. अँड ऑल द कॅरोटिनॉइड्स शो वाइड रेंज ऑफ कलर. दे आर जनरली ऑरेंज कलर्ड असतात, और रेड कलर्ड आहेत, येलो कलर्ड असतात, और समटाइम दे मे बी ब्राउन कलर्ड पिगमेंट्स. So all the carotenoids show wide range of color. They may be orange or orange colored chat. They are orange colored or they may be red colored, yellow colored, brown colored pigment. Range ही वेगवेगळी आहे. आणि सर्वात important, these are accessory pigments. Why? SPP, secondary photosynthetic pigment. फक्त chlorophyll A हा accessory नहीं है. They take part in, they absorb different wavelength of light energy and transfer to the reaction center, that is chlorophyll A molecule. म्हणून हे secondary photosynthetic pigment म्हणजेच accessory pigment है. They absorb mainly blue violet light. These pigment absorb most commonly blue and violet light of visible spectrum, VIBGYOR. It mainly absorb middle region म्हणला तरी चालेल. They absorb middle region of what here? They absorb middle region of visible spectrum. ते एंडला रेड आणि ब्ल्यू एंड कडे आहेत, ते एंडला absorb करतात, हे मिडल region कडे absorb करतात. त्यानंतर all the carotenoids are generally found in कुठे असतात? They are found in chloroplast. No doubt chloroplast having maximum green colored chlorophyll, पण काही प्रमाणात त्यांच्यामध्ये कॅरोटिनॉइड्स सुद्धा आहेत. They are also more commonly found in chromoplast, chromo colored plastid. And the chromoplasts are very common in flowers and fruits, various colored we have seen nature. निसर्गामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या रंगांची फळे आहेत, वेगवेगळ्या रंगांची फुले आहेत, त्यांच्यामध्ये क्रोमोप्लास्ट आणि जास्त असतात. इथं क्लोरोप्लास्ट आहे. मग या दोघांमध्ये ते कॉमनली पाहायला मिळतात. जनरली these pigment, no doubt, मी एक तर रोल सांगितला, they absorb different wavelength of light energy and transfer to the reaction center. These pigments are popularly known as, look at the name, they are popularly known as shield pigments. ढालीप्रमाणे काम करतात. कशासाठी होती हो ढाल? फॉर द डिफेन्स, प्रोटेक्शन साठी होती ना. मग हे शिल्ड पिगमेंट का म्हणायचं यांना? Why the carotenoids are popularly known as a shield pigment? Because they have a specific role. What is that? They
prevent. What they prevent? They prevent the photooxidation of. They prevent the photooxidation of chlorophyll molecule, especially chlorophyll A. These pigment prevent the photooxidation. When does it occur? Generally at high intensity of light. जेव्हा प्रकाशाची तीव्रता खूप जास्त आहे अशा वेळेस क्लोरोफिल एचं विघटन होऊ शकतं, ब्रेकडाऊन होऊ शकतं. आणि हे ब्रेकडाऊन कोण करतं? हा करतं. याला नॅसंट ऑक्सिजन म्हणतात विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. They prevent the photooxidation of chlorophyll A molecule. How? By pickupping. ते काय पिकअप करतात? They pickupping the nascent oxygen and converts into molecular form. जर हा nascent oxygen हा chlorophyll A च्या संपर्कात आला, it causes the breakdown of chlorophyll A molecule. हा chlorophyll Aच नसेल म्हणजे मास्टर नसेल तर राजाच पळून गेला तर सैन्य कसे लढणार हो? मग हा chlorophyll A हा महत्त्वाचा आहे, लीडर आहे तो. आणि याला संरक्षण देण्याचं काम कोण करतात? these pigment. I hope you are getting this point. These pigment absorb or pick up nascent oxygen and prevent the oxidation, photooxidation of chlorophyll A. Hence they are popularly called shield pigment. And all these pigment carotenoids are once again broadly classified into two types. यांचे पुन्हा दोन प्रकार आहेत. There are two types of carotenoids. How many? There are two types of carotenoids. One is known as, त्यामध्ये most common आहे one कॅरोटीन आणि दुसरा आहे कॅरोटेनॉल्स म्हणजेच काय? झॅन्थोफिल. One is a carotenes and the other one is a xanthophyll. So these are together, या दोघांना मिळून आपण कॅरोटिनॉइड्स असं म्हणतो. द कॅरोटीन्स, जे कॅरोटिनॉइड्स कशाने बनलेले आहेत? संपलं. द कॅरोटिनॉइड्स विच आर मेड अप ऑफ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोजन आणि कार्बन युक्त आहेत त्यांना काय म्हणायचं? कॅरोटीन्स. जे कॅरोटिनॉइड, आय एम टेलिंग यू, द कॅरोटिनॉइड्स विच आर मेड अप ऑफ what here? Carbon and hydrogen is known as carotenes. These म्हणून असंही म्हणू शकता the hydrocarbon chains. What it is? The hydrocarbon chain represent carotenes. These are generally what? Orange. It is orange colored or orange red colored pigment. Which one? Carotenes are orange or orange red colored pigment आहेत. हे ऑरेंज कलरचे किंवा ऑरेंज रेड कलर्ड असलेली पिगमेंट असतात आणि ही पिगमेंट मोस्ट कॉमनली काय आहेत? ऑल दीज पिगमेंट्स आर जनरली व्हेरी इम्पॉर्टंट. दे आर एंडिंग विथ सफिक्स. लुक ॲट द सफिक्स हिअर ENE. या वॉट यांचा सफिक्स काय आहे? ENE. कॅरोटीन्स ENE. These carotenes are what here with a molecular formula C40H56. Look at the hydrocarbon chain. They have an empirical formula C40, C40 and H56 with हे यांचा empirical formula आहे. मग याचा molecular weight तुम्ही काढू शकता. You can calculate the molecular weight with the help of this one and the molecular weight is generally किती येईल याचं? जर आपण नियमाप्रमाणे काढलं तर 536 हे molecular weight येऊ शकतं. What about molecular weight here? 536 is a molecular weight. 536 is a molecular weight of carotenes. The first carotene was discovered. Look at the name. हे नेम सांगतं आपल्याला की पहिला ऑरेंज कलरचा पिगमेंट हा कशामधनं शोधला असेल? ऑफकोर्स ते नावाचा उत्तर मिळेल. द फर्स्ट ऑरेंज कलर्ड पिगमेंट इज that is a beta carotene and the beta carotene is isolated from carrot. हे कॅरट मधून वेगळं केलं कुणी? वॅकेन ऑर्डर नावाचा शास्त्रज्ञ आहे. दी वॅकेन ऑर्डर purified or isolated first orange colored pigment that is beta carotene from carrot. बघा मग नाव काय आलेले? कॅरोटीन्स. यासारखं अल्फा कॅरोटीन सुद्धा
कॅरटमध्ये पाहायला मिळतं. पण हे जे बीटा कॅरोटीन, द बीटा कॅरोटीन इज कन्व्हर्टेड इन टू विटॅमिन ए. इट इज कन्व्हर्टेड इन टू विटॅमिन ए इन ॲनिमल्स बॉडी इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग. आपण जेव्हा कॅरट खातो त्यावेळेस काय खातो आपण? बीटा कॅरोटीन. अँड इट इज कन्व्हर्टेड इन टू विटॅमिन ए इन अवर बॉडी. दॅट्स वाय द बीटा कॅरोटीन इज कॉमनली नोन ॲज प्रो विटॅमिन ए. It is popularly known as pro-vitamin A. The beta carotene is popularly called pro-vitamin A. Is it clear? Why? It is a source. No doubt कॅरटमध्ये आहे, पपितामध्ये असतं, ऑरेंज कलर ज्या ज्या ठिकाणी आहे, आणि हे बीटा कॅरोटीन आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ए मध्ये कन्वर्ट होतं, म्हणून याला प्रोविटॅमिन ए सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. डू यू नो राइपनड टोमेटो, टमाटर लाल लाल होते हैं. क्यों होते हैं? क्योंकि उनमें एक रेड कलर का पिगमेंट पाया जाता है मैच्योरिटी में. सभी फ्रूट तो पहले पहले हरे हरे ही होते हैं ना भाई, बाद में उनमें अलग अलग कलर आता है, क्योंकि क्लोरोप्लास्ट का ब्रेकडाउन होता है और क्रोमोप्लास्ट में कन्वर्ट होते हैं. तर या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे, टोमॅटोचा रंग लाल देणारा पिगमेंट कोणता आहे? For your additional information, the red colored pigment found in tomato or tomato is what? It is a lycopene आहे. Lycopene बोलू नाव कुठून आलं? कारण या टोमॅटोचं बोटॅनिकल नेम आहे लायकोपर्सिकॉन इस्कुलेंटम सोलॅनेसी फॅमिलीचा मेंबर, म्हणून हे नाव आलेलं आहे. दिस इज अबाउट कॅरोटीन्स इन कॉन्ट्रास्ट टू दॅट. द कॅरोटिनॉइड्स, जी कॅरोटिनॉइड्स कशाने बनलेली आहेत? द कॅरोटिनॉइड्स विच आर मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. फरक आला हो. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर कॉल्ड झॅन्थोफिल्स और दे आर ऑल्सो नोन ॲज कॅरोटिनॉल्स. इथं कॅरोटिनॉल्स. व्हॉट अबाउट द कलर? CHO, carbon, hydrogen, oxygen. Can I say? The oxygenated hydrocarbons are xanthophyll. कारण याच्यामध्ये ऑक्सिजन आला ना. The oxygenated hydrocarbon or carotenoids are xanthophyll. These are what? Yellow colored. हा येलो कलर्ड पिगमेंट आहे, आणि हा येलो कलर्ड पिगमेंट विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला और इम्पिरिकल फॉर्म्युला C40H56O2. काय वाढलं? O2 ऑक्सिजनेटेड, म्हणून मॉलिक्युलर वेट काय असेल? 568. कारण 16 दुणे 32 यामध्ये ॲड करावे लागतील ना, कारण ऑक्सिजन वाढलेलं आहे. 2 ॲटम C40H56O2. त्यानंतर पुढे नाव लुक ॲट हिअर व्हॉट आर द कॉमन एक्झाम्पल ऑफ झॅन्थोफिल. द झॅन्थोफिलमध्ये निसर्गामधलं सगळ्यात द मोस्ट कॉमन नॅचरली ऑकरिंग झॅन्थोफिल इज अ ल्युटीन, आणि यामधलं आयन आहे, म्हणून इट एंड्स विथ सफिक्स आयन. जसं इथं इयन आहे, हिअर इट एंड्स विथ सफिक्स आयन. अँड ल्युटीन इज द मोस्ट कॉमन अँड टाईप ऑफ झॅन्थोफिल. हाऊ इट ऑकर? इट ॲपियर्स ड्युरिंग, जनरली तुम्ही पाहता पानझड होताना किंवा पानगळ होताना पानांचा रंग हा पिवळा झालेला असतो. बिफोर द ट्री शेडिंग वॉट? व्हेनेवर बिफोर द शेडिंग ऑफ लिव्ज, जेव्हा पानझड होत असता होण्याच्या अगोदर लिव्ज टर्न टू द येलो कलर. अँड बिकॉज ऑफ दॅट द ऑटम फोलिएज, कारण शिशी आपल्याकडे ऑटम ऋतू आपल्याकडे 2 ऋतू नाही आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये आपण बऱ्याचशा चित्रपटामध्ये पाहतो देर इज अ समर ॲज वेल ॲज वॉट? विंटर. विंटर सीझन हा सिव्हिअर असतो, त्याला ऑटम सीझन म्हणतात. त्यावेळेस येलोईंग ऑफ लिव्ज होते. सो ऑटम फोलिएज जे पळतं या दी ऑटम फोलिएज मेनली बिकॉज ऑफ ल्युटीन, येलो कलर्ड पिगमेंट. डू यू नो झियाझॅन्थिन? मका आहे, मक्यामध्ये जो येलो कलर आहे त्या पिगमेंटचं नाव झियाझॅन्थिन. मका, मेज, झिया फॉर मेज और कॉर्न. सिमिलरली फ्युकोझॅन्थिन ब्राउन अलगी. व्हायोला झॅन्थिन पानसीची फुलं.
So all these are the another example of xanthophyll. So yellow color, orange color with a differentiable point. Now go ahead. We have a next to that. याच्यानंतर आपल्याकडे phycobilins आहेत. The next pigments are phycobilins. The last group of pigments. यामधला हा शेवटचा ग्रुप आहे phycobilinचा. The phycobilins are predominantly found in which algae? They are very specialized pigment and they are commonly found in the what? BGA and red algae. That's all. The phycobilins are very specialized pigment. These are found in blue-green algae and red algae. The phycobilins have यांच्यामध्ये हे नाहीये आणि हेही नाहीये. म्हणजे काय म्हणावं लागेल? The phycobilins having structurally they are without non-ionic magnesium atom जे सेंटर मध्ये तोही नाहीये and without phytol tail. Phycobilins having only pyrrole ring structure. Phycobilins are structurally having pyrrole ring structure without magnesium and without phytol tail. These phycobilins are soluble in hot water. म्हणून ही स्पेशल आहेत का? कारण हे वॉटर सोल्युबल पिगमेंट आले हो. कारण अगोदर हे क्लोरोप्लास्टचे पिगमेंट कसे होते? दे आर फॅट सोल्युबल और लिपिड सोल्युबल. Which is the only group? Phycobilins are very specialized as they are soluble in hot water. They are found in very small granules. छोट्याशा बॅग मध्ये किंवा ग्रॅन्युल्स मध्ये असतात. अटॅच्ड टू मेम्ब्रेन्स जे मेम्ब्रेनला जोडलेली आहेत. The phycobilins are found in or present in a very small granular structure or small bag like structure जे सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं, ज्यांना फायकोबिलिसोमा. सोमा म्हणजे बॉडी, फायको म्हणजे अल्गी. द फायको स्टँड्स फॉर अल्गी आणि अल्गीमध्ये प्रिडॉमिनंटली पाहायला मिळतात. They are found in a small granular patches called phycobilisome which are attached to the membrane. And the phycobilins are of two types. यांचे दोन प्रकार आहेत. एक आहे the phycocyanin आणि दुसरा आहे phycoerythrin. The phycocyanin and phycoerythrin. Look at the name phyco. I already mentioned algae. Cyanin हा कसला रंगाचा असेल? It is a blue colored pigment. It is a blue colored pigment found in cyanobacteria or blue green algae. It is a blue colored pigment found in cyanobacteria or algae with empirical formula माहिती म्हणून C34H44 O8N4. The empirical formula of phycocyanin. Phycocyanin म्हणलं की cyanin blue color. Phyco algae ब्ल्यू ग्रीन algae मध्ये पाहायला मिळतं. Cyanobacteria मध्ये it is a blue colored pigment and it is mainly what here C34H44 O8 and N4. It is additional. It mainly absorb orange light. हे ऑरेंज लाईटला ॲब्सॉर्ब करतं and it is the what it causes the photolysis of water in BGA. फोटोलायसिसला महत्व आहे. व्हॉट अबाउट लाल रंग दाखवला? याचं कारण काय आहे रेड कलरचं? बिकॉज इट इज अ रेड कलर्ड पिगमेंट. The phycoerythrin is a red colored pigment found in a rhodophyceae or red algae. It is a red colored pigment and predominantly found in red algae. ज्यामुळे रेड रंग आलेला आहे त्या algae with a molecular formula C34H46 O8 and N4. They mostly absorb yellow green light. हे additional आहे. Yellow green light
आणि हे दोन्ही पिगमेंट फक्त वॉटर सोल्युबल आहेत. अशा प्रकारे दीज आर द 3 डिफरंट ग्रुप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. आणि याला जोडून कधी कधी आपण नेहमी ऐकतो एका पिगमेंटबद्दल, अँथोसायानिन. There is a problem in throat. So anthocyanin, look at the name. Antho म्हणजे फ्लावर, काय आलं फ्लावर, आणि cyanin म्हणजे ब्ल्यू कलर. It is a purple colored pigment. What? The anthocyanin, it is a purple colored pigment. It is a water soluble pigment. तर उत्तर एक सांगतोय, फुलांमध्ये पाहायला मिळतो हा मोस्टली, पेटल्समध्ये पर्पल रंग आलेला असतो. सो इट इज अ पर्पल कलर्ड पिगमेंट अँड वॉटर सोल्युबल आहे. जर पाकळ्या आपल्या हातावर आपण घर्षण केलं, घासल्या गेल्यात, तर काय होतं, रंग आपल्या हाताला लागू शकतो. जिथं हाताला रंग लागतो त्याचा अर्थ म्हणायचं वॉटर सोल्युबल. उदाहरण सांगू, एक आपल्याकडे चुकुंदर असतं ज्याला आपण बीटरूट म्हणतो. जेव्हा स्लाइस करताना त्याचा जांभळट लाल गुलाबी रंग आपल्या हाताला लागतो का, ते वॉटर सोल्युबल आहे. तो ही बीटा सायनिन आहे, तोही वॉटर सोल्युबल, हा ही वॉटर सोल्युबल. पर्पल इज इट अ फोटोसिंथेटिक? नॉन फोटोसिंथेटिक. इट इज अ नॉन फोटोसिंथेटिक पिगमेंट मेनली फाउंड इन फ्लावर. बऱ्याच वेळा असाही प्रश्न विचारला जातो, इन हायर प्लांट व्हॉट आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट. यू रिमेंबर, हायर प्लांटमध्ये क्रमाने 4 महत्त्वाची फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. नंबर 1 नो डाऊट क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल. आय एम रिपीटिंग अगेन. Chlorophyll A, chlorophyll B, carotenes and xanthophyll are the most common pigment found in all higher plant. Even algae मध्ये आपण पाहिलेलं आहे, तिथं फक्त व्हॅरी. नो डाऊट क्लोरोफिल इज अ मास्टरपीस. इट ॲक्ट ॲज अ रिॲक्शन सेंटर. आणि हा कशा प्रकारे याचं फोटो एक्सायटेशन होत असतं. ॲक्च्युअली क्लोरोफिल ए जो आहे ना, धिस क्लोरोफिल ए मॉलिक्यूल, इट ब्रिंग्स अबाउट फोटोलायसिस ऑफ वॉटर. It causes the breakdown of water into electrons, protons and oxygen. The chlorophyll act as a reaction center that splits water into electron, proton and oxygen. Generally, in the beginning, chlorophyll is present at ground state. जसं केमिस्ट्री मध्ये रिॲक्टंट मधले सर्वच मॉलिक्यूल ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होत नाही. मग आपण एनर्जी देतो, हीट देतो, तेव्हा ते एक्साइटेड होतात. तसं सुरुवातीला द क्लोरोफिल ए मॉलिक्यूल इज प्रेझेंट ॲट ग्राउंड स्टेट. दिस क्लोरोफिल absorb light. When it absorb light energy in the form of photon, on receiving energy from accessory pigment, म्हणजे when it absorb or receive the energy in the form of photon, what will happen? हा लो एनर्जी कडनं हाय एनर्जी लेवलकडे जातो, ज्याला आपण काय म्हणतो एक्साइटेड स्टेट. इट एंटर्स इन अ हाय एनर्जी लेवल. नाउ इट कन्व्हर्टेड इनटू व्हॉट? हा ग्राउंड स्टेटला होता. ऑन ॲक्सेप्टिंग एनर्जी, ऑन ॲब्सॉर्बिंग एनर्जी, इट एंटर्स इन हाय एनर्जी लेवल विच इज कॉल्ड अपहिल प्रोसेस. वरच्या बाजूला एनर्जी लेवल वाढली. Now this state is known as excited state. या अवस्थेला आपण excited state असं म्हणतोय. In this case, what will happen? In excited state, now the energized electron, energy rich electron emitted from chlorophyll A. या क्लोरोफिल ए मधनं एनर्जी रिच इलेक्ट्रॉन हा बाहेर पडतो आणि हा बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन व्हेरियस कॅरियरद्वारे, ॲक्सेप्टर आहेत ना, ते एकाकडनं दुसऱ्याकडनं, एका कॅरियरकडनं दुसऱ्या कॅरियरकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे हा ATS मार्फत फिरतो. बघा मी काय म्हणालो, ऑन एक्सायटेशन, ऑन फोटो एक्सायटेशन, क्लोरोफिल ए मॉलिक्यूल इमिट एनर्जी रिच इलेक्ट्रॉन दॅट ट्रॅव्हल थ्रू ATS चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमद्वारे बाहेर पडतो आणि हा ट्रान्सपोर्ट होताना इट लुजेस एनर्जी. यामधली एनर्जी बाहेर पडते अँड दॅट एनर्जी इज युटिलाइज फॉर द सिंथेसिस ऑफ ATP. बघा काय म्हणालो, ऑन ॲक्सेप्टिंग एनर्जी, ऑन ॲब्सॉर्बिंग एनर्जी,
ग्राउंड स्टेटकडनं तो एक्सायटेड स्टेटकडे गेला म्हणजे अपहिल प्रोसेस झाली. ऑन फोटो एक्सायटेशन जेव्हा हाय एनर्जी लेवलला गेला इट लुजेस एनर्जी रिच इलेक्ट्रॉन. दिस एनर्जी रिच इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल थ्रू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि जेव्हा तो वहन केला जातो त्यावेळेस काय होतं, इट लुजेस एनर्जी. एनर्जी रिच इलेक्ट्रॉन लुजेस एनर्जी विच इज युटिलाइज फॉर द सिंथेसिस ऑफ ATP. मग यामधली एनर्जी कमी झाली ना हो, डाऊनहिल प्रोसेस झाली आफ्टर लॉस ऑफ एनर्जी. मग तो परत एकदा ग्राउंड स्टेटकडे येणार आहे. पण ऑन लुझिंग इलेक्ट्रॉन द क्लोरोफिल A molecule become positively charged. After loss of energy rich electron it becomes positively charged and this state is known as ionized state. याला आपण काय म्हणतोय, आयोनाइज्ड अवस्था. and the chlorophyll A molecule cannot be remain in this state more than 10 raised to minus 9 seconds. म्हणजे ही प्रक्रिया किती फास्ट आहे. तो आयोनाइज स्टेटमध्ये 10⁻⁹ 10 raised to minus 9 सेकंडपेक्षाही कमी वेळ लागतो. लागलीच तो परत एकदा ग्राउंड स्टेटकडे येतो. याला आपण म्हणतोय फोटो एक्सायटेशन ऑफ क्लोरोफिल. सुरुवातीला ग्राउंड स्टेटला आहे, एनर्जी रिच घेतल्यामुळे एक्सायटेड स्टेटला जातो. एनर्जी रिच इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, सो इट बिकम पॉझिटिव्हली चार्ज. दिस स्टेट इज कॉल्ड आयोनाइज्ड and in this state it cannot be more than 10 raised to minus 9 second. याचा अर्थ आहे light reaction is very fast. This is about photo excitation of chlorophyll A.